मित्रांनो, आयुष्यात जेव्हा एखादी मोठी आपत्ती येते तेव्हा बहुतांश लोक हे हताश होऊन जातात, मनातून खचून जातात. पण काही लोक अशी असतात जी संकटांच्या छातीवर पाय देऊन स्वतःची नवी ओळख निर्माण करतात. आज आपण अशाच एका खऱ्याखुऱ्या नायकाची गोष्ट ऐकणार आहोत, ज्याने 6वीत असताना वयाच्या अवघ्या 11व्या वर्षी अपघातात आपले दोन्ही हात गमावले. पण जिद्दीच्या जोरावर हाच मुलगा पुढे जाऊन जगात भारताचा तिरंगा उंचावणारा आणि पॅरालिम्पिकमध्ये इतिहास रचणारा गोल्डन बॉय ठरला. ही कहाणी आहे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील सुपुत्र असणाऱ्या आणि अर्जुन पुरस्कार विजेत्या जलतरणपटू सुयश नारायण जाधव याची. सुयश जाधव हा मूळचा करमाळा तालुक्यातील पांगरे या गावचा. सुयशचे वडील नारायण जाधव हे स्वतः एक राष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटू होते. त्यामुळे लहानपणापासूनच सुयशलाही पोहण्याची प्रचंड आवड होती. वयाच्या 5व्या-6व्या वर्षापासूनच तो पाण्यात माशासारखा पोहू लागला होता. पण 2010मध्ये जेव्हा सुयश 6वीत शिकत होता तेव्हा एका दुर्दैवी घटनेने त्याचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले. सुयशला विजेचा धक्का बसला आणि त्या धक्क्याने गंभीर अशी इजा झाली. हा शॉक इतका भीषण होता की सुयशला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांना त्याचे दोन्ही हात कोपरापासून कापावे लागले. दोन्ही हात गमावल्यानंतर एका क्षणात या 11 वर्षाच्या मुलाचे आयुष्य अंधकारमय झाले. आता या मुलाचे पुढे काय होणार, असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. पण अशा कठीण प्रसंगी सुयशचे वडील त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. सुयशच्या वडिलांनी सुयशला सांगितले, हात गेले तरी तुझी जिद्द आणि पोहण्याची कला अजूनही तुझ्यासोबत आहे. वडिलांच्या प्रेरणेमुळे सुयशने स्वतःला सावरले आणि पुन्हा एकदा स्विमिंग पूलमध्ये पाऊल ठेवले. दोन्ही हात नसल्यामुळे पाण्यात तोल सांभाळणे, वेग घेणे अत्यंत कठीण होते. सुरुवातीला अनेकदा अपयश आले, त्रास झाला, पण सुयशने हार मानली नाही. त्याने रात्रंदिवस घाम गाळला आणि आपल्या पायाच्या ताकदीवर व शरीराच्या बॅलन्सवर पोहण्याची एक नवी शैली विकसित केली. अर्थातच या सर्व प्रसंगी त्याचे वडील त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले होते. दरम्यान सततच्या कठोर सरावाचे फळ लवकरच सुयशला मिळू लागले. वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये तो बाजी मारू लागला. त्यानंतर राज्य, राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन एकापाठोपाठ एक अशी सुवर्ण पदके सुयश जिंकू लागला. राष्ट्रीय स्पर्धातील सततच्या यशानंतर सुयशने आंतरराष्ट्रीय स्तरावर पाऊल ठेवले. 2016मध्ये ब्राझीलमधील रिओ पॅरालिम्पिकसाठी एक क्वालिफाईंग मार्क पार करून पोहण्याच्या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारा तो पहिला भारतीय पॅरा जलतरणपटू ठरला. पॅरालिम्पिक स्पर्धांच्या इतिहासात जलतरण क्रीडा प्रकारात भारत देशाचे प्रतिनिधित्व करणारा सुयश हा पहिला जलतरणपटू ठरला. ही बाब त्याच्या कुटुंबियांसाठी खूपच सुखावणारी होती. त्याच्या या निवडीमुळे करमाळा तालुका व सोलापूर जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावले गेले. सुयश हा जलतरणातील 50 मीटर बटरफ्लाय, 50 मीटर फ्रीस्टाईल व 200 मीटर वैयक्तिक अशा 3 प्रकारात देशाचे प्रतिनिधित्व करत राहिला. 2018मधील जकार्ता आशियाई पॅरा गेम्समध्ये सुयशने अप्रतिम अशी कामगिरी नोंदवली. 1 सुवर्ण आणि 2 कांस्य पदके त्याने आपल्या नावे केली. त्याच्या या अभूतपूर्व क्रीडा योगदानाबद्दल भारत सरकारने 2020मध्ये त्याला देशातील सर्वोच्च क्रीडा सन्मानांपैकी एक असलेल्या अर्जुन पुरस्काराने सन्मानितही केले. यानंतरही सुयश थांबला नाही. त्याने टोकियो पॅरालिम्पिक आणि आशियाई खेळांमध्ये सातत्याने भारताचे प्रतिनिधित्व केले आणि आपल्या देशाची मान अभिमानाने उंचावली आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत लढवय्या वृत्तीने जगणाऱ्या सुयशने विविध जलतरण स्पर्धात विजय मिळवून जिंकलेल्या पदकांची संख्या 100च्या वर आहे. ही पदकांची कमाईच सुयशचे यश सांगून जाते. मित्रांनो, शरीराचा कोणताही अवयव गमावणे हे कोणत्याही माणसासाठी प्रचंड धक्कादायक असते. त्यातून सावरणे देखील खूप कठीण असते. पण सुयश जाधवने हे दाखवून दिले की खरी ताकद ही शरीरात नाही तर आपल्या मनाच्या जिद्दीत असते. परिस्थिती कितीही वाईट असो, जर तुमच्यात कठोर परिश्रम करण्याची आणि स्वप्नांकडे धावण्याची तयारी असेल तर जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला यशस्वी होण्यापासून रोखू शकत नाही. सुयश जाधव यांचा हा जीवनप्रवास केवळ खेळाडूंसाठीच नाही तर प्रत्येक सामान्य माणसासाठी एक खूप मोठी प्रेरणा आहे. करमाळा तालुक्याचा अभिमान असलेल्या सुयश जाधव यांच्या या प्रेरणादायी यशोगाथेबद्दल, त्यांच्या या जीवन प्रवासाबद्दल तुम्हाला काय वाटते? कमेंट करून नक्की सांगा.
जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन प्रेरणादायी स्टोरीज पाहण्यासाठी आपल्या खबर मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.